Hello dear students, in today's lecture we are going to see two different concepts. That first one is characteristics of carbon and another one is classification of hydrocarbons. दोन्ही पण concepts खूप important आहेत. पुढचा पार्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल ह्या चॅप्टरचा तर ह्या दोन कन्सेप्ट तुम्हाला आधी क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. सो लेक्चर नीट ऐका, काही डाऊट्स असतील तर नंतर विचारा. स्टार्ट करूयात. आपली पहिली कॅरेक्टरिस्टिक कार्बनची आहे दॅट इज कॅटेनेशन. आता कॅटेनेशन कशाला म्हणायचं ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक छोटीशी फनी अशी एक टेक्निक सांगते. बघा, कार्बन जो आहे आपला, कार्बन हा टेट्राव्हॅलंट ॲटम आहे, हे लक्षात आहे का? बघा तुम्हाला, टेट्रा म्हणजे 4, टेट्राव्हॅलंट म्हणजेच ज्याची व्हॅलन्सी 4 आहे म्हणून त्याला म्हटलं टेट्राव्हॅलंट. सो आता ह्याच्या आउटर शेलमध्ये देर आर 4 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. 4 इलेक्ट्रॉन जे आहेत कार्बनच्या आउटर शेलमध्ये, ते 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे कार्बनचे 4 हात आहेत असं इमॅजिन करायचं. 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्या आउटर शेलमध्ये आहेत, मीन्स त्याला 4 हात आहेत असं आपण समजूया. आता जेव्हा आपल्याला कुठल्याही हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे तेव्हा काय करायचं सांगते. तेव्हा पहिल्यांदा कार्बन काढून घ्यायचा, कार्बनचा सिम्बॉल, आणि त्याचे हे 4 हात म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स. मी आता इथून पुढे हात म्हणेन तर डोक्यात ठेवा की 4 हात म्हणजे तिथे 4 इलेक्ट्रॉन्स असं म्हणतायत मॅडम. तर हे 4 इलेक्ट्रॉन्स मी दाखवले. जिथं कुठं त्या कार्बनला अनादर कार्बन ॲटम जोडलेला आहे वगैरे असं सांगितलं असेल ते सगळं जोडून घ्यायचं आणि उरलेल्या सगळ्या हातांना हायड्रोजन जोडायचा आहे. अशा पद्धतीनं कुठल्याही हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर तुम्हाला तयार करायचं आहे इथून पुढे ह्या चॅप्टरमध्ये, कारण खूप सारे स्ट्रक्चर्स आपल्याला शिकायचे आहेत आणि प्रत्येक स्ट्रक्चर तयार करताना डोक्यात काय ठेवायचं आपल्याला? कार्बनला 4 हात आहेत, प्रत्येक कंपाऊंड फॉर्म होताना त्या 4ही हातांना काही ना काहीतरी जोडायचं आहे, हे एक डोक्यात ठेवा. आणि अदर कार्बन ॲटम किंवा दुसरे काही ॲटम सगळं जोडून झालं, डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड सगळं देऊन झालं की मग उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचं आहे, म्हणून ह्यांना आपण हायड्रोकार्बन्स पण म्हणतो, बरोबर. मग आता बघा, हे कार्बन ॲटम्स ह्या टेट्राव्हॅलंट नेचरमुळं त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक अशी टेंडन्सी किंवा आपण म्हणूयात ॲबिलिटी आहे. काय ॲबिलिटी आहे तर मिलियन्स ऑफ कार्बन ॲटम्स एकमेकांना अशा पद्धतीनं कनेक्ट होऊन त्यांच्यापासून बिगर, लॉंगर, लार्जर मोलेक्युल्स जे आहेत ते फॉर्म होऊ शकतात. टेट्राव्हॅलंट नेचर असल्यामुळे मिलियन्स ऑफ कार्बन ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होणार अशा पद्धतीनं आणि त्यांच्यापासून लार्जर और बिगर मोलेक्युल्स तयार होतात आणि हे लार्जर किंवा बिगर मोलेक्युल्स तयार करण्याची ॲबिलिटी त्याला म्हणायचं कॅटेनेशन. मग आता हे लिहिणार कसं तर बघा, कार्बन हॅज टेट्राव्हॅलंट नेचर किंवा कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट ॲटम. व्हेन carbon gets attached to other carbon atoms, then it can form a long chain structure of bigger long chain structure and it can form larger or bigger molecules and that ability is called as catenation. Formation of bigger molecules. कसे? बाय जॉइनिंग मेनी कार्बन ॲटम्स. तर ह्या ॲबिलिटीला म्हणायचं कॅटेनेशन. ही तुम्हाला समजा एक्झाम्पल सहित दाखवा असं सांगितलं तर असे कार्बन ॲटम्स एकमेकांना जोडायचे आणि जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं कार्बनच्या 4 हातांना 4 जोडायचे आहेत. आता इथं ह्या कार्बनच्या 2 हातांना इकडे कार्बन जोडलाय, 2 हात रिकामे आहेत, मी त्याला इथं हायड्रोजन जोडला. ह्या कार्बनच्या एकाच हाताला कार्बन आहे, 3 हात रिकामे आहेत, मी त्याला हायड्रोजन जोडले. इथं 2 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन आणि ह्या कार्बनला 3 हायड्रोजन. सो ही ॲबिलिटी त्याला म्हणायचं कॅटेनेशन. ही एक युनिक अशी ॲबिलिटी आहे जी कार्बनमध्ये दिसून येते. आता ह्याची जी दुसरी ॲबिलिटी सांगितली, जसं तुम्हाला सांगितलं हा टेट्राव्हॅलंट आहे, सो इट कॅन फॉर्म व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स विथ ॲटम्स
व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स विथ ॲटम्स जसं की ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर यांच्यासोबत कनेक्ट होऊन हा खूप सारे व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स फॉर्म करू शकतो. इथं म्हणत फॉर्म्समध्ये हां फॉर्म्स व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स विथ अदर ॲटम्स. सगळ्यात जास्त कंपाऊंड्स हे आत्तापर्यंत कार्बनचे नव्हते. सगळे अदर एलिमेंट्स एका बाजूला आणि कार्बन एका बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा कार्बनचे कंपाऊंड्स हे अदर ॲटम्सच्या तुलनेत सगळ्यात जास्त आहेत. त्यानंतर या कार्बनकडे 4 हात आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत असं मी सांगितलं, म्हणजे टेट्राव्हॅलंट आहे. सो इट कॅन फॉर्म कंपाऊंड्स हॅव्हिंग सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. आता ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा. फॉर्म्स compounds with single bond, double bond or triple bond. आणि त्यामुळं कार्बनचे कंपाऊंड्सची जी व्हरायटी आहे ती खूप जास्त दिसून येते अदर ॲटम्सच्या तुलनेनं. आणि ह्याच्यात अजून एक अशी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सांगायची आहे आणि ती आहे आयसोमेरिझम. ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये पुढं आपल्याला आयसोमेरिझम शिकायचं आहेच, पण इथं आलं आहे ही कन्सेप्टचं मेन्शन आलेलं आहे म्हणून सांगते आयसोमेरिझम म्हणजे काय, एक्झाम्पल देऊन सांगते. आता इथं आपण हाच एक्झाम्पल घेऊ. 1 2 3 4 5 कार्बन आहे तिथे आणि C5 असताना हायड्रोजन किती असतात तर कार्बन ॲटम जेवढे आहेत त्याच्या डबल +2 म्हणजेच 12. टेक्निक काय सांगितली लक्षात आली का बघा. सिंगल बॉन्ड जेव्हा कार्बन ॲटम्समध्ये असतात तेव्हा हायड्रोजन किती असतात तर जेवढे कार्बन आहेत त्याच्या डबल +2. मग आता बघा C5H12 हे कंपाऊंड मी एक ह्या पद्धतीनं लिहिलं की कार्बन ॲटम्स एकमेकांशी एका स्ट्रेट लाईनमध्ये कनेक्ट केले आणि मग उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडले. ही एक मेथड झाली. मी इथंच दाखवते ह्याला एक पहिला नंबर. आता ह्याच C5H12चंच अजून एक प्रकारे स्ट्रक्चर मी सपोज मला वाटलं आणि मी असं स्ट्रक्चर तयार केलं आणि अर्थातच उरलेल्या हातांना प्रत्येक कार्बनच्या हायड्रोजन जोडायला विसरू नका. मी आता इथं जोडत नाही, तुम्ही हे हात रिकामे तिथं हायड्रोजन जोडा. समजा कुणाला वाटलं C5H12 हेच सेम नंबर ऑफ कार्बन आणि हायड्रोजन ॲटम्स घेऊन कुणीतरी असं स्ट्रक्चर तयार करेल बरोबर आणि उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचा ते विसरू नका. म्हणजे बघा आता इथं मी हे 1 2 आणि 3 प्रकारचे स्ट्रक्चर्स दिले. अजून खूप ह्याच्यात तुम्ही व्हरायटी तयार करू शकता. आता ह्या सगळ्या स्ट्रक्चरचं वैशिष्ट्य काय आहे बघा तर सगळ्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे, दॅट इज C5H12 बरोबर. इथं पण C5H12, इथं पण आणि इथं पण. मग डिफरन्स काय आहे तर प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. म्हणजेच हे सगळे स्ट्रक्चर्स की ज्यांचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे, मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आणि स्ट्रक्चर मात्र डिफरंट किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणूयात आपण डिफरंट आहे बरोबर. मग असे कंपाऊंड्स त्यांना म्हणायचं आयसोमर्स. ज्या कंपाऊंडचा मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चर डिफरंट आहे त्यांना म्हणायचं आयसोमर्स. आणि फॉर्मेशन ऑफ आयसोमर्स इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते किंवा एक्झाममध्ये तुम्हाला असं फॉर्म्युला देतील की C5H12 याचे 5 पॉसिबल आयसोमर्स ड्रॉ करून दाखवा किंवा मॅक्झिमम पॉसिबल आयसोमर्स ड्रॉ करा. असे प्रश्न विचारलेले आहेत. मग कसं कळलं करायचं. आयसोमर म्हणजे काय ही कन्सेप्ट कळली का बघा. तुम्हाला ज्या ज्या इमॅजिन करा हे 5 कार्बन ॲटम मी अजून कुठल्या कुठल्या वेगळ्या पद्धतीनं जोडू शकते आणि त्याच्या उरलेल्या हातांना हायड्रोजन. तुम्ही जेवढे कार्बन आहेत तेवढेच हायड्रोजन जेवढे कार्बन आणि हायड्रोजन ह्या स्ट्रक्चरमध्ये आहेत तेवढेच याच्यात पण तेवढेच ह्याच्यात पण आणि अजूनसुद्धा तुम्ही जेवढे जेवढे पॉसिबल कराल त्या सगळ्यामध्ये C आणि Hचा नंबर हा सेम असला पाहिजे हे लक्षात घ्या. आता इथं चुका कुठं होतात मुलांच्या बघा. आयसोमर तयार करा असं जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये सांगितलेलं असतं तिथं मुलं काय करतात एका स्ट्रक्चरमध्ये C5H12 दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये C4H10 करतील
नाही, असं नाही. आयसोमरचं स्पेशल फीचर काय आहे, तर मोलेक्युलर फॉर्म्युला सगळ्यांचा सेम असला पाहिजे आणि सेम मोलेक्युलर फॉर्म्युला ठेवून स्ट्रक्चर डिफरंट काढायचं हे विसरू नका. इथं हमखास चुकतात मुलं. एकाचा वेगळा, एकाचा वेगळा, एकाचा वेगळा नाही चालणार. सेम फॉर्म्युला ठेवूनच त्याचं स्ट्रक्चर डिफरंट काढायचं आहे. सो तुम्ही प्रॅक्टिस करू शकता इथे आयसोमर्स कसे तयार करायचे त्याची. ओके, हे लक्षात आल्या कार्बनच्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. आता वळूयात ह्या चॅप्टरचा जो कोर पार्ट आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. कार्बनचे जे कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो. मी इथं HC म्हणते. 8वी 9वी दोन्ही स्टँडर्ड्समध्ये तुम्ही हे हायड्रोकार्बन्स आणि त्यांचं क्लासिफिकेशनबद्दल शिकलेला आहात. स्पेशली 9वीमध्ये हा पार्ट तुम्हाला जास्त ह्याचं बेसिक जे नॉलेज आहे ते तुमचं 9वीत झालेलं आहे हायड्रोकार्बन्सबद्दल. आता हे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांना आपण म्हणजे जे कार्बनचे कंपाऊंड्स आहेत त्यांना आपण 2 मेन ग्रुप्समध्ये डिवाइड करूयात. एक म्हणजे ओपन चेन हायड्रोकार्बन्स आणि दुसरा प्रकार आहे क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स. HC लिहिते मी. हां, आता ह्या दोघांचा काय प्रकार आहे म्हणजे ओपन चेन कुणाला म्हणायचं आणि क्लोज्ड चेन कुणाला म्हणायचं, तर बघा जेव्हा कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होऊन अशा प्रकारे सिंगल लॉंग चेन असणारं स्ट्रक्चर तयार होतं. लॉंग चेन म्हणजे तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स असे हातात हात धरून लांब अशी साखळी तयार करता, ते स्ट्रक्चर आठवायचं. त्या पद्धतीचं स्ट्रक्चर जेव्हा तयार होतं, जेव्हा नंबर ऑफ कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होऊन, तेव्हा ते स्ट्रक्चर त्याला म्हणायचं ओपन चेन हायड्रोकार्बन्स. आणि क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, तर कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होतात आणि असं या पद्धतीचं रिंग लाईक स्ट्रक्चर जिथं तयार होत असेल त्याला म्हणायचं क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन. जसं की तुम्ही तुमचे फ्रेंड्स हातात हात धरून उभे आहात आणि मोठा गोल तयार करता, तर त्या प्रकारचं स्ट्रक्चर क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन्स. आणि ओपन चेन म्हणजे हातात हात धरून लांब साखळी तयार केली. फरक लक्षात आला दोघांच्या मधला. आपण ह्या चॅप्टरमध्ये फोकस करणार आहोत ओपन चेन हायड्रोकार्बन्सवरती. क्लोज्ड चेन हायड्रोकार्बनचे 2-3 एक्झाम्पल्स फक्त तुम्हाला आहेत, तो पार्ट आपण नंतर बघूया. आता बघा, ह्या ओपन चेन हायड्रोकार्बन्सना परत 2 प्रकारात डिवाइड केलं गेलं. मी इथं दाखवते जरा, 1 मिनिट. हायड्रोकार्बन्स त्याचे 2 प्रकार, ओपन चेन आणि क्लोज्ड चेन. ओपन चेनचे परत 2 प्रकार येतात. एक म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता परत प्रश्न आला, सॅच्युरेटेड कुणाला म्हणायचं आणि अनसॅच्युरेटेड कुणाला म्हणायचं, तर नीट ऐका. जेव्हा केव्हा 2 कार्बन ॲटम्स एकमेकांशी कनेक्ट होतात विथ सिंगल बॉन्ड, म्हणजे आता इमॅजिन करा तुम्ही आणि तुमचे फ्रेंड हातात हात धरून जाता, तेव्हा तुम्ही म्हणजे एक कार्बन आहे, तुमचा फ्रेंड म्हणजे एक दुसरा कार्बन आहे. तुमचा हात आणि तुमच्या फ्रेंडचा हात असे 2 हात तुम्ही हातात धरता आणि त्यांच्यापासून एक बॉन्ड तयार झाला. दॅट काइंड ऑफ बॉन्ड त्याला म्हणायचं सिंगल बॉन्ड. आणि जेव्हा अशा प्रकारचा सिंगल बॉन्ड 2 कार्बनमध्ये प्रेझेंट असतो तेव्हा त्यांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणायचं. आणि जर 2 कार्बन्स एकमेकांशी कनेक्ट होऊन आयदर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड तयार होत असतील, म्हणजे कसं, तर तुमचे 2 हात, तुमच्या फ्रेंडचे 2 हात, असे एकूण 4 हात शेअर होऊन डबल बॉन्ड होणार आणि एकूण 3 हात तुमचे, 3 हात तुमच्या फ्रेंडचे, असे मिळून ट्रिपल बॉन्ड तयार होणार. मग जर का 2 कार्बन्समध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यांना म्हणायचं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सिंगल बॉन्ड असेल तर त्यांना म्हणायचं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता हे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत त्यांनाच अल्केन असं म्हटलं जातं. अनसॅच्युरेटेडपैकी ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो त्यांना अल्कीन असं म्हटलं जातं आणि ट्रिपल बॉन्ड असताना अल्काईन असं म्हटलं जातं.
बघा फरक काय आहे, तर सिंगल बॉन्ड जेव्हा असतो तेव्हा नावाच्या शेवटी ANE असतं, डबल बॉन्ड जेव्हा असतो तेव्हा नावाच्या शेवटी ENE असतं, आणि ट्रिपल बॉन्ड असताना नावाच्या शेवटी YNE असतं. आलं लक्षात? आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये खूप साऱ्या प्रकारचे कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सिंगल, डबल और ट्रिपल बॉन्ड फॉर्म करायचे आहेत. मग ते कसे करायचे, तर बघा ते तयार करण्यासाठी ह्या प्रत्येकांचा एक जनरल फॉर्म्युला आहे. त्या जनरल फॉर्म्युलाचा यूज करायचा आपल्याला, आणि मग त्यांच्यापासून तुम्ही n नंबर ऑफ कंपाऊंड्स तयार करू शकता. कसं, तर बघा या अल्केनसाठीचा जनरल फॉर्म्युला आहे CN, बघा हा C मोठा, N त्याच्या पायाशी लिहिला आहे, H2N+2. C आणि H मोठे, बाकीचे छोटे. मीनिंग काय ह्याचं, तर हियर N इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. म्हणजेच या फॉर्म्युलामध्ये तुम्ही N इज इक्वल टू 1, 2, 3, 4 असं घालून तुम्ही अल्केन्सची फॅमिली तयार करू शकता. अल्कीनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n, आणि अल्काईनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. So by using these general formulae you can prepare a family chain किंवा एक सिरीज तयार करू शकतो आपण अल्केन, अल्कीन आणि अल्काईनची. कसं ते एक एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला दाखवते. तुम्ही देखील प्रॅक्टिस करा ह्याची, घरी बनवा अशा प्रकारचे फॉर्म्युला यूज करून. हा ज्यांना व्हिडिओ पॉज करून तुम्हाला स्क्रीनशॉट, कारण हा चार्ट तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही, टेक्स्टबुकमध्ये असं एसे सारखं दिलं आहे तुम्हाला. सो हा चार्ट जो मी आत्ता लिहिलेला होता, मी थोडंसं थांबायचं विसरले, तर तुम्ही थोडंसं बॅक जाऊन पॉज करून स्क्रीनशॉट काढा. खूप खूप महत्त्वाचं आहे हे तुम्हाला अंडरस्टँडिंग पर्पजसाठी. सो आता आपण अल्केन, अल्कीन, अल्काईनची फॅमिली कशी तयार करायची बघूया. ॲक्च्युली हे 9th स्टँडर्डमध्ये पण झालं आहे, पण बघा ज्यांचं क्लिअर झालं नसेल 9th स्टँडर्डला कन्सेप्ट, त्यांनी नीट समजून घ्या. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. इथे मी लिहीन CnH2n आणि इथं लिहीन CnH2n-2. आता बघूया या फॉर्म्युलामध्ये n इज इक्वल टू 1 मी पुट करणार. मग मला इथं काय मिळेल, nच्या जागी 1 लिहून C 1 असेल तर आपण लिहित नाही, म्हणून C आहे असा लिहिला, H2 × 1+2 म्हणजेच मला मिळालं CH4. मग आता ह्याचं स्ट्रक्चर कसं काढायचं, तर दिस इज CH4 आणि ह्याचं नाव आहे मिथेन. मी पुढं शिकवणार आहे तुम्हाला ही नावं कशी तयार करायची वगैरे. आता n इज इक्वल टू 1 घेऊन आपण अल्कीनची फॅमिली तयार करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होण्यासाठी मिनिमम 2 कार्बनची आवश्यकता असते. कारण डबल बॉन्ड, मी काय सांगितलं तुम्हाला, तुमचा एक हात आणि तुमच्या फ्रेंडचा एक हात मिळून सिंगल बॉन्ड तयार होतो. मग डबल बॉन्ड फॉर्म होण्यासाठी तुम्ही 2 हात दिले पाहिजेत. मग कार्बन जेव्हा एक असतो तेव्हा उरलेले हायड्रोजन असतात, हे आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं. मग हायड्रोजनकडे किती हात आहेत, किती इलेक्ट्रॉन आहेत हायड्रोजनकडं, एकच इलेक्ट्रॉन आहे की नाही, म्हणजेच एकच हात आहे, दुसरा हात त्याच्याकडे नाहीच आहे. सो हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामध्ये डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड फॉर्म होणार नाही, फक्त सिंगल बॉन्ड तयार होणार. आणि म्हणून इन ऑर्डर टू फॉर्म डबल क ट्रिपल बॉन्ड तिथे कमीत कमी 2 कार्बन पाहिजेत. म्हणजेच n इज इक्वल टू 1 असताना अल्कीन किंवा अल्काईनची आपण स्ट्रक्चर तयार करू शकणार नाही. मग आता n इज इक्वल टू 2 घेऊन बघूयात. C 2 कार्बन, आणि जसं तुम्हाला मी मगाशी सांगत होते जेवढे सांगितले तेवढे कार्बन घ्यायचे, उरलेल्या हातांना हायड्रोजन जोडायचे. असे फॉर्म्युला काय झाला इथे, n इज इक्वल टू 2 घालून C2H 2 × 2+2 म्हणजेच C2H6. एक लक्षात आलं का बघा तुम्हाला, ह्याच्यापेक्षा याच्यामध्ये 1 कार्बन आणि 2 हायड्रोजन वाढत जातात. म्हणजे ह्या सिरीजमधल्या अल्केनची सिरीज फॉर्म्युलाचा यूज न करता आपण पटकन कशी तयार कराल, तर पहिल्या मेंबरपेक्षा पुढच्या मेंबरमध्ये 1 कार्बन वाढवायचा आणि 2 हायड्रोजन वाढवायचे.
म्हणजेच C3 असताना H किती होणार? 8 होणार. C4 असताना H 10 होणार अँड सो ऑन. कळलं अल्केनची फॅमिली कशी तयार केली आपण? ओके. आता वळूयात अल्कीन. N=2 घेऊन. N=2 म्हणजे कार्बनचा नंबर 2, त्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड. कार्बनच्या 4 हातांपैकी 2 हात भरले, 2 हात रिकामे राहतात, मग त्यांना मी हायड्रोजन जोडेन आणि फॉर्म्युला काय तयार झाला? C2H4. बघा या फॉर्म्युल्यामध्ये N=2 घाला, C2H2 × 2 म्हणजे C2H4 झाला. तसाच N=3 घेतलं समजा आपण, या फॉर्म्युल्यामध्ये C3H2 × 3 म्हणजे 6, C3H6. इथे पण सेम पॅटर्न दिसेल तुम्हाला, एक कार्बन वाढतोय, 2 हायड्रोजन वाढत आहेत. हां, आता इथं मात्र बघा, हां स्ट्रक्चर करताना नीट ऐका, जरी 3 कार्बन असले तरी तिघांमध्ये डबल बॉन्ड नाही दाखवायचा, कुठल्या तरी एकाच जोडीमध्ये डबल बॉन्ड दाखवायचा आहे. मग तो इथं दाखवा किंवा इथे, आणि मग प्रत्येक कार्बन इंडिव्हिज्युअली घेऊयात आणि त्याचे 4 हातांना 4 हायड्रोजन किंवा बाकीचे कार्बन जोडलेत का बघूयात. पहिला कार्बन घ्या, या कार्बनचे 2 हातांना कार्बन जोडलाय म्हणजे ह्याचे 2 हात रिकामे आहेत, हायड्रोजन जोडला. मधल्या कार्बनचे 3 हात आहेत, इथं 1 आहे आणि इथं डबल म्हणजे एकूण 3, म्हणजे इथं एकच हात रिकामा राहतो, हायड्रोजन. आणि लास्टच्या कार्बनला 3 झाले का बघा. C3H6 झाले का? 1 2 3 4 5 6. कळलं? अशा पद्धतीनं अल्कीन. आणि सेम ह्याच पद्धतीनं अल्काईनचं पण स्ट्रक्चर करायचं, तिथं ट्रिपल बॉन्ड दाखवायचा. मी N=3 घेऊन दाखवते बघा अल्काईनचं स्ट्रक्चर कसं तयार होणार. C3H2 × 3 - 2 म्हणजेच C3H किती होणार? 4 होणार. बरोबर, 3 2 6 आणि हे -2. मग आता हे स्ट्रक्चर कसं तयार करणार? हॅव्हिंग ट्रिपल बॉन्ड. नीट बघा, मग अशी जसं सांगितलं तसं 3 कार्बन घेतले, कुठल्या तरी एकाच जोडीमध्ये ट्रिपल बॉन्ड दाखवायचा. मी इथं दाखवते. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल कार्बन बघायचा, 4 हात भरलेत का, नसतील तर हायड्रोजन जोडायचे. पहिला कार्बन घ्या, पहिल्या कार्बनला एकच हाताला कार्बन जोडलाय, उरलेल्या 3 हातांना मी हायड्रोजन जोडेन. मधल्या कार्बन घ्या, ह्याचा 1 हात इथं, 3 हात इथं, म्हणजे 4ही हात भरलेत, मधल्या कार्बनला काहीच जोडायचं नाही. थर्ड कार्बनला बघा 3 हात भरलेत, 1 हाताला हायड्रोजन जोडायचा. आता हा हायड्रोजन तुम्ही इथं किंवा इथं जोडलात तरी सुद्धा चालते, काही फरक पडत नाही. झालं का बघा C3H4. सो ह्या पद्धतीनं आपल्याला हे जनरल फॉर्म्युले यूज करून अल्केन अल्किन अल्काईनचे स्ट्रक्चर्स हे ड्रॉ करायचे आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये हे जनरल फॉर्म्युले 1 मार्कसाठी सेपरेटली विचारले जातात, पाठ करून ठेवा. अल्किनमध्ये CnH2n, अल्केनमध्ये +2 इकडे आधी आणि नंतर इकडे -2. अल्केनपेक्षा अल्किनमध्ये ह्या प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये 2-2 हायड्रोजन हे आहेत ते कमी कमी होत जातात. बघा इथं C2H6 होता, इथे C2H4 आहे आणि इथे C2H2च असणार आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये. हा जो पॅटर्न आहे प्रत्येक ह्याच्यातला तो पॅटर्न समजून घ्या. प्रत्येक सिरीजमध्ये वरून खाली जाताना 1 कार्बन वाढतो, 2 हायड्रोजन वाढतात. हा एक पॅटर्न आहे, हे सगळीकडे तुम्ही ऑब्झर्व करत असाल. सो अशा पद्धतीनं ह्या जनरल फॉर्म्युल्यामध्ये N=1 2 3 4 5 6 असे n नंबर ऑफ कार्बन ॲटम्स तुम्ही ॲड करून हे अल्केन अल्किन अल्काईनचे सिरीज तयार करू शकता. आलं लक्षात? सो हे झालं अबाउट क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. अजून ह्याच्यात पुढे डिटेल जे नॉलेज आहे अल्केन अल्किन अल्काईन्सबद्दल ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.